बोला ना, आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे, बोला. हो अरविंद सर, कारण ही बातमी फोनवर सांगण्यात काहीच पॉइंट नव्हता, म्हणून मी बोललो स्वतःच येऊन तुम्हाला सांगावं. आजपर्यंत आपण श्रेयस चांगला व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण आपल्याला पाहिजे तसं यश मिळालं नाही. फायनली आता आपल्याला एक होप मिळाली आहे. रिअली? डॉक्टर बोला ना. परदेशातून एक मोठे डॉक्टर आले जे स्पेशली श्रेयस सारख्या केसवर काम करतात. ज्यांना अशा ट्रामावर कसं काम करायचं आहे ते माहिती आहे. ते डॉक्टर इथे मुंबईत नाही आहेत, ते कोल्हापूरला असणार आहेत. कोल्हापूरला? हो, कारण त्यांचं मूळ तिथलं आहे आणि ते भारतात परत आलेले आहेत कारण त्यांच्या वयस्कर आईबरोबर त्यांना वेळ घालवायचंय. डॉक्टर काही हरकत नाही ना, आपण त्यांच्या फ्लाईटची व्यवस्था करू, त्यांना इथे बोलवून घेऊ, त्यांची कन्सल्टंट फी जो काही खर्च असेल तो सगळा करू ना आपण. अरविंद, मला असं वाटतं की तो माणूस आपल्या आईसाठी परत आलाय, परत त्याला त्याच्या आईपासून लांब करणं हे बरोबर नाहीये. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी तो माणसांच्या इमोशन्सशी वापरणं हे योग्य वाटत नाही मला. मी काय म्हणते, तू आणि आई तसेही हवा पालटासाठी बाहेरगावी जाणार आहात. अक्षय श्रावणी हनीमूनसाठी चाललेत. मी आणि श्रेयस आम्ही दोघेच इथे आहोत. मग मला असं म्हणायचंय की कोल्हापूरला आपलं मोठं घर आहे, तिथे जवळची माणसं आहेत आणि माझा भाचा म्हणून त्याची काळजीही तिथे घेतली जाईल. आणि भरल्या घरात त्याला एकटंही वाटणार नाही. तसंही मला इथे येऊन खूप दिवस झाले, मलाही माझ्या घरी काही दिवस राहता येईल. तुमची हरकत नसेल तर मी श्रेयसला कोल्हापूरला घेऊन जाते. आणि त्याची ट्रीटमेंट होईपर्यंत मी तिथेच त्याच्याबरोबर राहीन. हो, असा आहे तरीचा प्लान. ही तर सगळं घरच रिकामं करायला लागली. लाखात एक बोललीस बघ. आणि ताई, तो तुझ्या बरोबर कोल्हापूरला तुझ्या घरात असणार म्हटल्यावर आम्ही सगळे निश्चिंत आहोत. नो प्रॉब्लेम. काहीच हरकत नाही त्याला घेऊन जायला. तू तर यशोधरा होऊनच त्याची काळजी घेशील, आम्हाला खात्री आहे. ताई, तू खरंच श्रेयसला घेऊन जा, त्यालाही बरं वाटेल, तुलाही घरच्यांना भेटता येईल, नाही का? तुलाही चेंजची गरज आहे, त्यालाही चेंजची गरज आहे, दोघांनाही बरं वाटेल. कुठे चाललोय आपण? कुठे चाललोय सांग ना. कोल्हापूरला, माझ्या घरी. येशील ना? हो, तू जिकडे जाशील ना तिकडे सगळीकडे मी येणार. खूप मजा येईल, खूप मजा करणार. हे सगळं करण्यामागचा हिचा नेमका हेतू काय आहे हे जाणून घ्यावं लागेल संजय. डेंजर बाई आहे ही, डेंजर. एक मिनिट, फोन घेते. चालेल. तुम्हाला माहितीये मी तिकडे जाऊन ना खूप मज्जा करणार, फिरायला जाणार. मॅडम, एन्काउंटर झाला तिचा, संपली ती.
तुझा खेळ संपला तारा. म्हटलं होतं मी, तुझ्या पश्चात या घराची वाताहत करणार मी. पण या घराला वाचवायला आता तू राहिली नाहीस. जिंकले मी तारा, जिंकले. हे बघ श्रेयस, हे गरम कपडे आहेत. हा, कोल्हापूरला आता थंडी असेल. हो का? हा, त्या गरम कपडे घालायचे. हा, आणि हो हे बघ, नॅपकिन आहे, रुमाल आहे. तिथे वावरताना रोज रुमाल जवळ ठेवत जा. ठीक आहे, मी ठेवीन लक्षात. हा, बर. इकडे हा, बर. शाबास. झालं. तू कॉलेजमध्ये होतास ना, तेव्हा तुझी आई तुला अमेरिकेला पाठवायला निघाली होती. हो, मी सांगितलं माझा नातू माझ्यापासून लांब जाणार नाही. मी कबूलच नाही केलं. पण आता नाईलाज आहे रे. तुला बरं व्हायचंय ना, म्हणून मी हो म्हंटल आणि म्हणून तुला पाठवते. मी इथे आले ना की तू नसशील तर हे घर सुनं सुनं वाटेल रे मला. सोना सोना वाटेल का? मग मी नाही जात. नाही तर मी तू चाललीस ना तिकडे येईन तुझ्या बरोबर. अरे नाही रे राजा, असं करून कसं चालेल? ही चांगली संधी आली की नाही चालून. हा, तू जा आत्या बरोबर. आत्याचा ऐक, त्रास देऊ नकोस. डॉक्टर सांगतील ते सगळं ऐकायचं, औषधं वेळेवर घ्यायची. आणि तिथे घरात वावरताना तिथल्या मंडळींशी आदबीनं बोलायचं. हा, पण तू पण स्वतःची काळजी घे आणि औषधं वगैरे एकदम वेळेवर घे. आणि सारखी सारखी माझी आठवण नको काढू, नाही तर मला उचक्या लागत राहतील सारख्या. पण तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल ना तेव्हा फोन कर. मी कायम तुझ्या बरोबर असते ना. मी नीट राहीन, तू काळजी नको करू. गुणी बाळ रे माझं, गुणी बाळ. श्रेयस, चल लवकर. आलो. चल. सावकाश रे बाबा, हळू. चल आलो. हो चल आले. हॅलो. रोज तेच तेच विचारायला लागतंय. काम झालं का, काम झालं का, काम झालं का. करताय काय तिथे बसून? या श्रेयस्थ नाव डील मधून काढून टाकायला एवढा वेळ? त्या यशोधराच्या फॅमिलीच्या हातात एक दमडीही राहता कामा नाहीये. काही करा. फार वेळ लावताय. सगळ्या स्टेप्स सांगितल्या होत्या तरी काम न करता का रेंगाळता तिकडे? हे बघा, त्या सगळ्यासाठी श्रेयसला आपलंसं करणं गरजेचं आहे हे कसं कळत नाहीये तुम्हाला? हे बघा, मी ना त्याला कोल्हापूरला घेऊन येते. निघतोच आहोत आम्ही. श्रेयसला आपलंसं करायची ही संधी मी नाही सोडू शकत. श्रेयस 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 काय लावलंय? श्रेयस श्रेयस. अहो, ज्या भावाने तुमचं तोंड बघायला 30 वर्ष नकार दिला, अहो पण त्याच्या वेड्या पोरासाठी कशाला एवढा ऊर बनवताय? सगळेच जण एकदम बाहेर चाललोय. काहीतरी वेगळंच वाटतंय. म्हणजे पाखरं घरट्यातून उडून चालली तसं वाटतंय. मी आणि अरविंद महाबळेश्वरला, शकुंतला आणि श्रेयस कोल्हापूरला, अक्षय आणि श्रावणी युरोपला. घर अगदी सुनं सुनं होणार आहे.
तर संजय एकटा राहील घरी. नाही आजी, मामा पण गावी चालला. आता आपण सगळेजण बाहेर चाललोय तर त्याला एकट्याला करमेल का? त्यामुळे तो पण चालला. आपल्याला घराला कुलूप लावावं लागेल. कुलूप नाही रे, कुलूप कस? आतापर्यंत कधीच कुलूप लागलं नाही या घराला. आज पहिल्यांदाच कुलूप लागणार. बरोबर आहे आई. तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण असा विचार करा ना की आपण एक ब्रेक घेतोय. काही काळ विसावा घेऊन ताजेतवाने होऊन आपण नव्या उमेदीने परत येणार आहोत. नव्याने आयुष्य सुरू करायला, नवीन वाटा शोधायला. कसं आहे ना की आयुष्य एकाच ठिकाणी राहिलं तर साचलेल्या पाण्यासारखं त्यालाही शेवाळं लागतं. आणि आपण विचारांच्या भावनांच्या चक्रात गोल गोल फिरत राहतो. पण आपण जर त्यातून बाहेर पडलो तर नव्या विचारांना, भावनांना संधी मिळेल. तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. आपण जेव्हा परत येऊ तेव्हा नवीन ऊर्जेने, नवीन शक्तीने परत येऊ. बरोबर ना? बरोबर बोललीस तू. तुझ्या बोलण्यानं मनाला उभारी आली ना. अरविंद, जाता जाता देवीच्या देवळात जाऊया. ते ताट घेतले ना आपण बरोबर, देवीला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेऊन सगळं सुखरूप पार पडू दे अशी प्रार्थना करून पुढे रवाना होऊया. आई, हे बघा, निघताना ना कुणाच्या डोळ्यात पाणी नकोय. श्रेयस, शकुताई बरोबर चाललायस कोल्हापूरला. तिकडचं स्टे एन्जॉय कर. आणि महत्वाचं म्हणजे मनापासून ट्रीटमेंट घे. चालेल. श्रावणी, अक्षय, इकडचा विचार करायचा नाही. तिकडे एन्जॉय करायचं. हो डॅड. आईने पण घेऊन जातोय मी. त्यांनाही चेंज मिळेल, मलाही बरं वाटेल. शकुताई म्हणतायत ना तसं ते फ्रेश होऊन परत येऊ. काय? फ्रेश. चला, शुभास्ते पंथाना. काहीतरी चांगलं घडणार असं वाटतंय मनाला. चला. हो, चला. चला. हो. पोलीस स्टेशन मधून पळून आलीस की काय? अक्षय, पोलिसांना फोन लाव. थांबा. मी चुकीचं आणि कायद्याविरोधात काहीच वागलेले नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगितलं होतं ना की मी कोणताही गुन्हा केलेला नाहीये. त्यामुळे पुराव्याअभावी आणि माझ्या विरोधात काहीच न सापडल्यामुळे पोलिसांनी मला स्वतःहून सोडलंय. इथून ते मला घेऊन जात होते त्यावेळीच मी सांगितलं होतं की मी उजळ माथ्याने आणि ताठ मानेने परत येईन.
जे काही असेल ते असेल, पण तुझ्यासारख्या संशयाचा कलंक लागलेल्या मुलीला या घरात स्थान नाही. संशय तुमच्या मनात आहे आत्या, आणि जो गुन्हा मी केलाच नाहीये तो लादताय तुम्ही माझ्यावर. बाबा, आजी, मी सगळ्यांना सांगते माझ्यावर विश्वास ठेवा. यशोधरा मॅडम आपल्यातच आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीयेत. आणि जर कायद्याने हे सिद्ध केलं ना की त्यांचा खून मी केलाय किंवा त्यांची बॉडी मिळाली आणि त्या संदर्भात जर माझी काही चूक असेल तर हे जर सिद्ध झालं तर मी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाईन. पण जो गुन्हा मी केलाच नाहीये त्याची शिक्षा तुम्ही मला कोणी देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझ्या घरापासून, माझ्या माणसांपासून लांब राहणं ही सगळ्यात मोठी शिक्षा होती आणि मी ती भोगलीये. तुझं घर काय वाटेल ते बोलशील. मी तुला परत सांगते, या घरात तुला जागा नाही. आणि आता मी सगळेच बाहेर चाललो आहे. तुझ्यापासून लांब. हे घर आणि या घरातली माणसं सगळेच लांब चालले स्वतःहून. मी श्रेयसला घेऊन कोल्हापूरला चालले. आजी आणि अरविंद चाललेत हवा पालट करायला. अक्षय आणि श्रावणी हनीमूनला चालले. तेव्हा या घरात आता कुणीच नाहीये. मग तुझा इथे राहण्याचा प्रश्नच येत नाही, आहे का? तुम्ही सगळे घर सोडून चाललेत? बाबा, बाबा होय, काय ऐकते मी? अक्षय, असे कसे तुम्ही सगळे घर सोडून चाललेत? हे घर सासूबाईंची वाट बघतय. सासूबाई जर घरी परत आल्या तर त्यांनी घराला असं कुलूप बघायचं का? आपलं हे घर त्यांची वाट बघतय. त्या जर घरी परत आला तर घराला असं टाळं लावलेलं बघून त्यांना किती वाईट वाटेल. कोणीच विचार केला नाही का याचा? हे फुकटचं तत्वज्ञान सांगू नकोस. घर असेल कुटुंबाचा भाग, पण तू नाहीयेस. आम्ही काय करतोय, कुठे जातोय आणि आम्ही काय करावं हे विचारण्याचा अधिकार तुला नाही. आणि पोलिसांनी तुला सोडलं असेल ग, पण याचा अर्थ असा नाही की या तू घरावरती हक्क सांगावास. कोणत्या नात्यानं तोंड वर करून आली आहेस ग इथे? चालती हो नातं. नात्याच्या गोष्टी तुम्ही नका सांगू आत्या मला. या घरावर तुमच्यापेक्षा माझा खूप जास्त हक्क आहे, कारण या घरची सून आहे मी. श्रेयस आणि माझं लग्न झालंय मंदिरात, देवीच्या साक्षीनं. श्रेयस, तू आज जा पाहू. या ढोंगी मुलीच्या बोलण्याचा तुला जास्त त्रास होईल. नाही, मी नाही जाणार आत. मला ऐकायचंय तुम्ही सगळे काय बोलताय ते. हो, आज मी तुम्हाला सगळ्यांना खरं खरं सांगणार आहे. हे तुम्हाला सगळ्यांना ऐकावंच लागेल. लग्न झालं तेव्हाची आराध्या आणि नंतरची आराध्या यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे हे तुला नीट माहित आहे. पण तुम्हाला हे माहिती नाहीये की हे जमीन आसमानाचं अंतर मिटवण्यासाठीच मी आणि श्रेयसने पुन्हा लग्न केलं.
मंदिरात होमाच्या आणि देवीच्या साक्षीनं. गप्प बस. तुला काय वाटलं तुझ्या भाकड कथांवर आम्ही विश्वास ठेवू? बरं ठीक आहे, तुमचा विश्वास नाही ना, मग आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते.